पद्धत जान करना पोका त्यान करना वका हा आता सगळा लोक माळकरी शेतवाड सांगाल बी पाहिजे मी हा बिकट परिस्थिती या हो पोरगी म्हणे तुमना मायनी शपथ खरं खरं सांगा एवढा पोरे कसं काय ना म्हणे काय नाही 20 मा 50 मा 100 मा कुत्तच म्हणे त्याने त्यालाच म्हणा कितला कुत्त झाल्या जीन्सने पांडा फाटी जात असतो लगून कुत्त हो आणि जास्ती कधी होई घेत असं नागिन नाचतो हो काका 100 रुपया दारू 500 रुपये दवाखाना मग आला लागले तरी आवरावतो जाते ना बिनबोन ना भांडा आणि सर्व चांगला आहे बुवा मनीषी उभाटीन चालू राहील मी जे बी सांगणार होतं त्यानं सांगणार होतं तरी तुम्ही कोण राहत नव्हतं त्यानं आठेला काहीच सांगणार नाही मला आठेला सांगेल कोण बरेल घर मग ती घालली तिकडनं बरं का तिकडनं शर हो पोरगी हुशार होती म्हणे इथला पोरी कसं काय नसतं त्यानं सांगा 20-50 100 मी पाहिजे का कोत्तच म्हणे पोरगी हुशार होती म्हणे दनी म्हणे काय 20 रुपया मग 100 रुपया मग 50 रुपया मग इथला उन्हाळा मग कुठं राहणार म्हणे मग मन बातमी 6 लाख रुपये दिलेत मी किती गोमायचं म्हणे हा हुंडा देत राहा ना जी पोरणी हुंडा दिले ती आज बी नवरा सांगा आहे काळ्या पडेल घर मला ये नाही ते उठान पहिले सांगते चहा ठेवून द्या मी उठते दात घासत मी ब्रश करते तोपर्यंत एक कप चहा बनवून ठेवा बरोबर आहे ना आणि बनावणी पडस ना काही बसेलत म्हणलं फक्त इथलंय कोणा जातीशी कोणा चोपीशी बरोबर आहे कोणी एवढं फरक पडस एखादा घर उघडं राज मित्र बसकून गरमाचा आणि दखिलेस आणि एखादा पहिले दरवाजा बंद करत मग चहा उकाय इथलाच फरक पण परिस्थिती सारखीच बरोबर आहे ना काय परिस्थिती सांगू का समोरासमोर घरी होतात एक नवरा बायको ते जोड असं होता ना नेहमी हसत राहील आणि समोरला घर होतं त्यासना रोज दांगडो राहील तो माणूस म्हणे बाय हो माणूस बाईने सांगे कसा वागस यान बाई बिन तो बी नेहमी हसत राहतो एक किती समजदार आहे आमना दोन्हीच ना भांडणच राहस एक दिवस तो माणूस बाहेर निघला म्हणे दादा इकडे यावं म्हणे काय तो म्हणे बाई बोलती कटकट करत तुम्हाला माहित आनंदी जीवन कसं जगवतो एखादा मंत्र द्यावं म्हणे माले म्हणे दादा तुम्हाला जसं शे ना तसं जाम ना विषय म्हणे पण आम्ही वागतं असं म्हणे कसं तुम्हाला घरमा दांगडू राहणं म्हणे हा तुम्हाला जो दांगडू तोच म्हणा घरमा विषय पण म्हणे जीवन जगाने तर बदलाय टाकेल म्हणे कसं काय आम्ही जर लढाई होईन म्हणे मन बायको रांता रांता लाटणं उडी फेकच नाही जर लागी घेते ती असंच नाही लागणार मी असंच नाही पर त्यांना घरमा दांगडू शे फक्त कोण जातेल शे कोण उघड शे ऐका कन्या जरी एवढी विशेष रत्न आहे तरी लोकांना पोरगी का नको पोरगी दादा ज्यांना ज्यांना मुली देवानं दिल्या नाही तो भाग गवणार देवानं मुली दिल्याच नाही तो भाग गवणार पण मुली होणार होत्या आणि पोटातल्या पोटात कापल्या त्यांना पश्चाताप शिवाय पर्याय नाही कारण जेव्हा पोरगा कमरेत लात घालतो ना हक्काचं व्यासपीठ म्हणजे मुलगीचं घर असतं 2 दिवसाचा विसावा म्हणून हक्काने माणूस जाऊ शकतो तेवढ्यासाठी मुलगी असली पाहिजे सांगू का अजून तुम्हाला मुलगी एवढं विशेष होत नाही ना दादा पण न जाणं लोकांना का कळत नाही पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत आता प्रसंग आहे हळदीचा ढोलवर थाप पडते त्या क्षणी ऐ पुराव बोललो करा ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी दादा बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही काय करावं सूचना असा प्रसंग बोलता अर्थाकडे लक्ष नाही पाहता समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती पोरगीच्या मायची आणि पोरगीच्या वडिलांची दादा अशा वातावरणामध्ये हळदीचा प्रसंग एखादी वस्तू कमी पडते नवरीच्या बापाला सांगावं दादा आपल्याला मंडपामध्ये ती वस्तू लागते जा तुम्ही घरातून तेवढी वस्तू घेऊन या कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून माणूस पत्नीला शोधतोय तिला वस्तू सापडेल तिनं ठेवली आहे म्हणून पत्नीला शोधतोय हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये ताई रडत होत्या आणि त्या पतीनं जवळ जावं पाहिलं बाप्पा माझी पत्नी रडते जवळ गेली हे काय झालं ग काय नाही धनी हे वेडी तू काहून रडतीया काय नाही धनी हे वेडी अगं मी तुझा पती आहे मला सांगणार नाही कोणाला सांगणार सांग ना मंडपात तुझ्यावर कोणी रागवलं का
कोणी तुझा अपमान केला का? कोणी काय तुला भलं बुरं बोललं का? नाही धनी. हे बेडी, अगं सांग ना, काहून रडायलीस? बाईच्या डोळ्यात अश्रू होते आणि पती देवाला सांगते, धनी का रडते सांगू का? मंडपात कोणी अपमान केला म्हणून रडत नाही हो, मंडपात कोणी रागवलं म्हणून रडत नाही हो धनी. दीदीला हळद लागली ना तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा ना का बेटा तू रडू नकोस म्हणून. धनी तुम्ही जा ना दीदीकडे, तिला सांगा ना तू रडू नकोस म्हणून. तो बापाच्या डोळ्यात अश्रू आहे. तो बाप सांगतो, वेडी तू माय आहेस, तू 100 लोकांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? अरे माणसासारखा माणूस साहेबाईवाने रडायला लागला. मी जर का रडलो हा समाज सांगेल. पैसे खर्च करायचं दुःख लागते म्हणून नाटक करतोय काय? मला नाही रडता येणार. तू 10 नाही 20 नाही 50 बायांमध्ये 100 बायांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार. दादा ऐका ना, हळदीचा प्रसंग आटोपलेला. रात्र दोघं नवरा बायकोंची रडण्यात निघते का माझी छकुली, उद्या परकी होणारा घर सोडणारा. जिच्या पायाच्या पैंजणानं या घरात लक्ष्मीचा वास होता, असं वाटत होतं साक्षात नांदुरीची सप्तशृंगी माझ्या घरात. एवढा आनंद होता. पण आज माझी देवी मला सोडून जाणारा, परकी होणारा माझ्यासाठी. दोघं नवरा बायको रडत होते महाराज रात्रभर. सकाळी दिवस उजडला. तो नवरीचा बाप दारात उभा, मंडप टाकलेला. स्वयंपाक करतायत. एखाद्या नवीन व्यक्तीनं यावं, नवरीच्या बापालाच विचारावं, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भुला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. ऐकानं अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काळीज कापतोय आणि परक्या व्यक्तीला दान करतो, ज्या पोराला मी बघितलंही नाही. या दादा कधी नवरीची माय नवरीचा बाप होऊन बघा, मग कळतं ते दुःख काय असतं. कारण माझं कीर्तनातलं ब्रीद वाक्य, ज्याचं जडतं ना ते फक्त त्यालाच कळतं, इतरांना माहिती करायचं. सांगू का तुम्हाला, पोरगीचा बाप दाता आहे, दान करणारा. राजा दशरथ प्रभू रामचंद्रांचं लग्न झाल्याच्या नंतर जनक राजाचे पाय धरत होते. का धरले? जनक राजा म्हणत होते, राजे तुम्ही माझी व्यायी आहात, तुम्ही वर पक्षाचे आहात, मी वधू पक्षाचा, माझे पाय काहून धरता? राजा दशरथांना सांगितलं, राजे जरी तुम्ही वधू पक्षवाला आहात, मी वर पक्षवाला, परत शास्त्र असं म्हणतं, दाता मोठा असतो, दान करणारा मोठा असतो. तुम्ही कन्या दान करताय आणि मी भिकेमध्ये तुमची कन्या मागतोय, म्हणून मी मागणार आहे, तुम्ही दाता आहात. पोरगीचा बाप एवढा मोठा दाता आहे, तर काय उदार अंतकरण असेल महाराज. बँकेमध्ये जर तुम्ही ते स्लिप भरत असताना जर पेन घेतली नाही, बाजूच्या दादाला सांगा, दादा मला पेन दे ना. तो पहिले पेन म्हणा डवरं काढलेस आणि खुल्ली पेन देस का? ते आपली विसर नको पडाले म्हणून पेन न डवरा हात माराव देस. 5 रुपयाने पेन देत नाही माणूस. काय उदार अंतकरणाचा बाप असेल. जन्माला आल्यापासून 20-22 वर्षाची मुलगी करतो आणि सहज तुम्हा आपल्याला दान करतो. काय ग्रेट असेल त्या बापाचे विचार. कधी विचार करून बघा. ऐका ना दादा, लग्न संबंध आटोपले का? प्रसंग आहे तो शेवटी विदाईचा. शेवटी प्रसंग आहे विदाईचा. आता पोरगीला सासरी जायचे. महिला माता हो, कीर्तनातून परिवर्तन अपेक्षित आहे मला. कीर्तन देवदेव सांगणं सगळेच सांगतात. नास्तिक पण देवाच्या समोर जाऊन मंदिरात जो हात जोडतो, जो देव मानत नाही, न सांगता मान खाली वागते त्याची. आता देव सांगण्यापेक्षा इन्सानियत आणि नातं टिकवणं गरजेचं झालंय. बरोबर आहे ना? हा विदाईचा प्रसंग. पोरगीला सासरी जायचं. नवरदेवाकडे जाणारे बाया, नवरदेवाकडनं जातात ना, काही काही बाया लई वजनात असतात बरं का बहिणी हो. अजिबात घमंड करायची नाही. आज तुम्ही नवरदेवाच्या सोबत गेलेले आहेत, पण कलोरी म्हणून जातात ना तुम्ही. नवरदेवाकडनं जातात माया, जास्त वजन दाखवू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा कोणाची तरी मुलगी होतात आणि इथं आलेले आहात. या परिस्थितीत ज्या पोरगीला तुम्ही बोलतात, तुमच्याही पोटी मुलगी आहे म्हणून पोरगीला घाबरवू नका. त्या नवरी पोरगीला काही काही बाया सांगत होत्या, ए बाई चल लवकर निघावं लागतं, आपल्याला उशीर होतोय, चल लवकर.
ती पोरगी म्हणते आता तुमच्या सोबतच येते, पण ऐका ना, यायच्या आधी मला एकदा माझ्या मायला भेटायचे ना, ते येते तुमच्या सोबत. काही काही बायाला वजनात असतात. काय ग 18-20 वर्षाची 22 वर्षाची होईपर्यंत तू मायला विचारलं नाही का कोणासोबत कसं वागायचं म्हणून? आता विचारते बाई. आत्या तुमच्या सोबतच येते, तर माझं माहेर माझ्यासाठी खूप फरक होणार आहे. एकदा मला तुम्हाला माझ्या मायला भेटू द्या ना आत्या, मग येते तुमच्यासोबत. दादा समजे नातेवाईक उभे आहेत मंडपामध्ये, काका बाबा सगळे आहेत. पोरगीनं बॅग भरली या, जाऊन पहिले माईच्या गड्याला मिठी मारते. माईच्या गड्याला मिठी मारते. आईला सांगते, आई बघा बरं का, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. जी पोरगी आपली मुलगी असते ना, ती कधी आपली माय होते लक्षात येत नाही. बघा ती पोरगी काय सांगते बापा मायला, आई मी तर चालली ग बाई सासरी, तर आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले तर माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे, कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील ग, माझ्या बापाला समजून घेशील. किती गोड शिकवते मायला. आणि माय सुद्धा पोरगीला सांगते, बेटा जा, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडं तुझ्या बापाची माझी मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. दादा माईला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहिण्या बहिणीच्या गड्याला मिठी मारते. बहिणीला सांगते, ताई सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायचे, आणि जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशीच गेल मी तुझ्या वाच. दादा बहिणीला भेटलं गेलं मंडपाच्या कोपऱ्याला, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते. भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे दादा. तो भाऊ म्हणतो, ताई तुम्हाला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो गे, पण मला रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी, तू कधी येतेस फिरून म्हणून. दीदी सवय झाली होती ग तुझं नाव घ्यायची, सवय झाली होती बाई, तू मला मारायची, मी तुला चिडवायचो, आणि ती छकुली आता मला एकट्याला सोडून जाणार आहे. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नको कोपरा तुझी वाट बघेल. तर दादा ऐका ना, एखाद्या माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. मलाच विचारा बहीण गेल्याचं दुःख काय असतं. मी वर्षाला या अभंगावर 35-35 40-40 कीर्तन करायचो. आता थोडं कमी केलं तरी 15-20 कीर्तन वर्षाला होतात माझ्या या अभंगावर. आणि या अभंगावर कीर्तन करत असताना सगळ्या पुरींच्या बापाला, पुरींच्या भावाला, पुरीच्या मायला, पुरीच्या बहिणीला एक रिक्वेस्ट करतो, पुरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, फक्त श्रीमंती बघू नका, पोरगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या. नाहीतर आज मी 15 ते 20 कीर्तनांमध्ये रडतो. हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बापावर, कोण्या मायेवर, कोण्या बहिणीवर यायला नाही पाहिजे. म्हणून आत्ताच पुरींचे लग्न संबंध जुळवत असताना सावधगिरीनं जोडा, श्रीमंती बघू नका. हा मी ओपन बोलतो कीर्तनात, माझ्यासोबत घडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले माझ्या बहिणीचे. जेव्हा बघून आले ना, माझा बाप म्हणत होता लय श्रीमंत लोक आहेत, लय भारी लोक आहेत, एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. ते लोक माझ्या बहिणीला बघायला आले, तेव्हाच मी बघितल्याच्या नंतर सांगितलं, पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. अजून सांगू का तुम्हाला, माझी राधाराणी, माझी माऊली, ज्ञानोबा, तुकोबा एवढी ताकद देतात. तुमचा चेहरा बघितल्याच्या नंतर लक्षात येतं की कोणता माणूस कोणत्या नीतीचा असेल. तुमचा चेहरा सांगून जाईल किती लोकांना कीर्तन आवडलं आणि किती लोकांना नाही आवडलं. शेवटच्या टोकाच्या माणसाचा चेहरा जर मला दिसला तरी सांगू शकतो याचे भाव काय आहेत. ही कृपा माझ्या राधाराणीची, ज्ञानोबा, तुकोबा याची. त्या लोकांनी बघितलं माझ्याकडे, मी त्या लोकांकडे बघितल्याच्या नंतर माझ्या बापाला सांगितलं, हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही, म्हणलं आपल्याला दिदीला द्यायचं नाही. माझा बाप म्हणतो, तू माझ्यापेक्षा जास्त पावसाळी खाल्लं येतं का, माझ्यापेक्षा जास्त उन्हाळी खाल्लं येतं का. आता आमच्यासारख्यांनी जर बापाच्या पुढे जायचं म्हणलं तर काही काही लोक म्हणतील कसला कीर्तन करा, बापाच्या पुढे शांतपणा करतो. मी काहीच नाही बोललो. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड फिरून आले, तिसऱ्या मूडला माझ्या बहिणीकडे त्यांनी 10 लाख रुपयाची मागणी केली. बोलली आम्हाला जमीन खरेदी करायची.
10 लाख रुपये कमी पडायले, तू 10 लाख रुपये तुझ्या बापाकडनं घेऊन ये. माझी बहीण आल्याच्या नंतर माझ्या वहिनीकडे सांगत होती, वहिनी माझे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. वहिनीने सांगितलं तुमच्या बापाला सांगा ना. म्हणले नाही म्हणजे पप्पांना सांगा, पप्पा काहीतरी पर्याय शोधतील. म्हणले नाही वहिनी नाही सांगायचं. मग नाही सांगितलं तर तशीच चालली गेली. ती गेल्याच्या नंतर बहीण गेल्याच्या नंतर माझ्या वहिनीनं मला मोठ्या भावाला मला बसवलं आणि सांगितलं. म्हणले महाराज, म्हणलं काय बहिणी, आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हटलं वहिनी तुम्ही मला का नाही बोलली. म्हणजे दीदीने सांगितलं की आता बोलू नका, मी नंतर सांगेल काय सांगायचं ते. महाराज प्रसंग बघितलं रक्षाबंधनचा प्रसंग बघितला. मी माझ्या भावाला म्हटलं दादा तुम्ही जा आणि ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला, तिला बसवलं. तिला म्हटलं का बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपये मागतात, तुम्हाला का नाही सांगितलं. दादा काय रे सांगायचं, आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झाला, पुन्हा 10 लाख रुपयाची मागणी केली. पप्पांचा स्वभाव रागीट आहे, पप्पा रागावतील, त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं, त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल. महाराज तिला सांगितलं, म्हणलं ताई जे झालं ती गंगेला मिळालं, पण आता तू इथून जाऊ नकोस. त्या लोकांच्या मनामधनं जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोवर तू जाऊ नकोस म्हणलं. बहीण म्हणते हरकत नाही दादा. माझ्या बहिणीला थांबवलं. बरं दादा कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मागे तिच्या मालकाचा फोन आला, तिला सांगितलं तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या माईची तब्येत सिरियस आहे. तू आत्ताच्या आत्ता निघून ये. महाराज मी गुजरातमध्ये कार्यक्रमाला होतो. माझा मोठा दादा ड्युटीला गेलेला, माझे वडीलही बाहेर गावी गेलेले. माझ्या बहिणीनं मला फोन केला, मला म्हणते मला दादा जावं लागतं रे, तुझ्या दाजींचा फोन आला, ते सांगताय माझ्या माईची तब्येत सिरियस आहे, दादा मला जावं लागेल. तिला म्हटलं नको जाऊ. ती म्हणते दादा जाणार नाही, पण जर का माझ्या सासूचं काय व्हायला नको तसं बरं वाईट घडलं आणि मी जागेवर नसेल तर लोक तुला बोलू देणार नाही, मलाही बोलू देणार नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तिला म्हटलं बाई तुझा संसार तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली दादा. गेल्याच्या नंतर त्यांना राधामानं स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवणं वगैरे आटोपली आणि 10:30-11 वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं. दरवाजी खिडक्या बंद केल्या आणि माझ्या बहिणीला विचारलं का गं पैसे आणलेत का. माझी बहीण म्हणते धनी तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला. माझा दादा लहान दादा कीर्तनाला गुजरातमध्ये, मोठा दादा ड्युटीला गेलेला, माझे वडीलही बाहेर गावी गेलेले. पैसे कोणाला सांगायचे. महाराज काही लोकांचं अनितीचं असतं बरं का, अन्याय करतात, पण काही का असेना स्वार्थापोटी का असेना आपण त्यांनी जर 1-2 चापट मारले असते तर काही वाटलं नसतं. महाराज त्यांना राधमानं मारायला सुरुवात केली. मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा ऐका ना, जेव्हा 2 हातही तुटले, पायही तुटले, एखादा उपवासी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, एखाद्या भिकाऱ्याला 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही आणि तो भिकारी जसा भीक मागतो ताई, 2-3 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असेल तर ध्याना जोराची भूक लागली. जसा तो भिकारी पोटाची भूक भागवण्यासाठी भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधामाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगेल, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते, नका ना मारू. दादा माझी ताई आवाज देत होती, गल्लीतल्या लोकांना सांगत होते काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना, कोणाला तरी माझी ताई येऊ द्या ना, हे लोक मला मारून टाकतील या ना काका. दादा दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर गल्लीतले लोक मला सगळं सांगत होते. मी सुद्धा त्या लोकांना सांगितलं काका जर का तुम्ही गेला असता माझ्या ताईच्या जवळ, माझ्या ताईच्या हाकेला धावून गेला असतात तर कदाचित माझी ताई माझ्या डोळ्याला चांगली दिसली असती हो. त्या लोकांनी सांगितलं महाराज एवढं नीच घर आहे, यांच्या दारात कुत्रा उभा राहत नाही तर आम्ही माणसं काय जाणार आहे, त्यांच्या दारात कोणीच जात नाही हो. पोरगीले अवकाळ करत होते, लय आवाज देत होते हो महाराज. दादा माझी ताई सगळ्यांना आवाज देत होती काका बाबा माझी कोणीतरी वाजवा ना. तिचा आवाज गल्लीत ते लोक ऐकतील म्हणून, तिचा आवाज बाहेर जाईल म्हणून त्यांना राधामानं कापडाचा बोळा केला. महाराजांनी माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबला हो का तिचा आवाज बाहेर नाही निघाला पाहिजे. आता हातपाय पण उचलले जात नाही, आवाजही निघत नाही, काय करेल. त्यांना राधामानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला. दादा खेचत जिनावरनं घेऊन गेला. 2ऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारली. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता ना का ताई तू फिरून कधी या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. पर दादा 9 वर्षापासून हा दुखावलेला कर्णाचा भाऊ अक्षय तृतीयेला वाट बघतो, रक्षाबंधनला वाट बघतो, भाईबीजला वाट बघतो. माझी ताई दिसत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसले का ग होई. अगं प्रत्येक बहीण रक्षाबंधनला भावाला राखी बांधते
तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई निघाली असते ताई, तुला माझी दया नाही का येत? म्हणून सांगेल दादा, ज्याचं जमतं ना, ज्याचं झडतं हे बघ त्यालाच करतं, इतरांना नाही ते करायचं. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घरात जाई काही काना न कोपरा तुझे वाट बघे. भावाला भेटलं गेलं दादा, अंतिम शिखर आहे बापाचं. मंडपाच्या शेवटच्या कोपऱ्याला बापूबा. बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही आणि रुंदी ही मोजता येत नाही. नवरी पोरगी बापाकडे जाते, धाव घेते, बाप्पाच्या गड्याला मिठी मारते, बाप्पाला सांगते, बाबा ओ बाप्पा ऐका ना, मी तर चालली हो सासरी, पण माझ्या माईवर नका रागवशाल हो पप्पा. किती प्रेमानं शिकवते पोरगी राधेश्याम, किती प्रेमानं शिकवते. मुलगापेक्षा मुलगी जास्त प्रेमानं शिकवते दादा. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ती कशी माय होते ऐका. बापाला सांगते, बापाला समजवते, पप्पा माझ्या माईवर नका रागवत जाऊ बरं. जोपर्यंत मी होती ना तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पण मी नसल्यावर माझ्या आईला कोण समजवणारा? पप्पा जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो. 2-2 दिवस जेवण नाही करत हो. पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर. हो भाडवे मनाची माझी माय. पप्पा आज जसं मी तुमचं घर सोडून चालली ना, तशी माझी माय सुद्धा माय बापांचा त्याग करून तुमच्या घरी आली आहे, तुमचं घर सांभाळते. तुम्ही तरी तिला समजून घेत जाऊ. पप्पा नका रागवत जाऊ. एवढ्या प्रेमानं एवढ्या गोड भाषेत फक्त मुलगी समजवते दादा. ऐका ना, पोरगीला बाप सांगतो, बेटा तू सांगते तसंच वागेल, पर आता जाते ना, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं वागून दादा आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटलं गेलं दादा. मंडपाच्या बाहेर बैलगाडी होती, बैलगाडीमध्ये पोरगी बसली, बैलगाडी पुढे चालते, पोरगी फिरून मागं पाहते. गावाच्या बाहेर बैलगाडी निघाली, गल्लीला दाखवत, गल्लीत बोट केला आणि बसलेल्या त्या सासरकडच्या बाया होत्या, त्या बायांना सांगत होती, ताई ते जे घर दिसतंय ना त्या, हो ताई ते घर दिसतंय ना ते महाबापाचे का? डोळे भरून माहेर बघायचं, कारण आता हे माहेर माझं परक होणारा, मी माहेरसाठी परकी होणारा, माझा तो अधिकार राहणार नाही. या जसं लेकरू जन्माला आल्याच्या नंतर नाळ खाणली जाते, मायपासून लेकरू वेगळं केलं जातं, तसं केलं जातं, तसं मी माहेरपासून वेगळी होत्या. हे माहेर माझं परक होणारा, म्हणून आता डोळे भरून माहेर बघायचे. दादा ऐका ना, बैलगाडी पुढे चालते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते. गुर्राकी गुर्र चारत होता, तर गुर्राकाकडे पोरगीनं बघावं, म्हणते आत्या तो जो गुर्राकी दिसतोय ना बाई, तो माझ्या माहेरचा. एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता, त्या मेंढपाळकडे बघितलं, वाचा बघा ना, तो मेंढपाळ मेंढ्या चारतोय, तो माझ्या माहेरचा. बस शेवटचा आता डोळे भरून माहेर बघायचंय. माहेर परक होणार आता मला कधी दिसेल काही सांगता येत नाही. दादा ऐन अरण्यात बैलगाडी गेली, आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा दिसत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि पोरीनं सांगावं, आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. मंदिराचा ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जाते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते, एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबराने बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा. नामचिंतन आहे, कारण नारद महर्षीने देवाला विचारलं, देवा तुझे नाव हजारो आहेत, कोणत्या नावानं हाक मारू? हरितारू नामाचे हजार कहा नाम लिखू कोत्री. तुझे एवढे हजारो नाव आहेत, कोणत्या नावानं हाक मारायचं आणि तुला कुठं शोधायचं? तेव्हा नारद महर्षींना देवानं सांगितलं, जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान करतील त्या ठिकाणी मी उभा असेल, तिथं तुला सापडेल. जिथं जिथं भजन कीर्तन होतं ना, तिथं तिथं जगाचा मालक उभा असतो. इथं तुम्हाला दिसत नाही तरी तो उभा आहे. मग त्यांना समोर खोटं बोलू शकता? अजिबात नाही. आता सांगा कोण कोण भजन करा, वर बोट करा. लबाडीने सांगितले बरं.
फटकीना असा हात करतो म्हणजे आपण वर हात करतो बाजूला का ताई तुम्ही काय म्हणे राहता हुशार बाया शिकू विचारात हो नाही अर्थात तुम्हाला गणच ठिकाणी हुशार होणार असं हो भजन करायला पाहिजे भजन हा भजन एक वेळचं भोजन चुकलं तर चालेल पण एक भजन चुकलं नाही पाहिजे काय सांगतो एक वेळचं भोजन नाही केलं तर चालेल पण भजन झालंच पाहिजे आणि आपला खरा जन्म तो भजनासाठीच आहे देवाची स्तुती करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठीच आहे आपण त्याला वचन देऊन आलोय देवाला तुझी स्तुती करेल म्हणून पण आपण ही बदली घेऊ हा सगळ्यांनी भजन करायचंय 15 मिनिटाचा वेळेला पूर्ण विराम असेल पुरुष मंडळींनी माझ्या मागं म्हणायचं महिला माता तुम्ही काहीच नाही बोलायचं फक्त पुरुषांनी म्हणायचं हा हे जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे सर्वांनी संगीत म्हणा जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे बरं बा नाही पेक्षा असं पडेल पेक्षा पहिली त्या मूग जे आहे तुमच्या मी दायका पण आहे ना बुवा कर्ज फेडाल ते काय काम माही आहोत घरपुरते का दाय आहे ना बुवा मूग पहिली द्या पडापेक्षा नाही तर आवाज ऐका माझ्या महिला मातांचा मना बहिणीवर जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे ऐका का आवाज हा प्रताप दादा साहेब दक्षी का कर दी विठ्ठल इथला आवाज आहे पुन्हा माणसेच ना आवाज तरी इथला उन्हा नाही बाया बायास ना आवाज इथला उन्हा हो म्हणजे तेच नाही आधी सुद्धा सिद्ध करते ना तुम्हाला घर माने आवाज निघू देते ते बाहेर निघू हो आवाज आहे मायना काय आवाज आहे बा खरंय बहिणी अजून जोरात होत्या बरं का जोरात होत्या हे मिलेंगे सावरिया बजेगी बांसुरिया जन्म अनमोल तेरा दिया दे वाह आवाजच गेला म्हणून मायना आवाज माझी ताकद आहे ना मनामा बी ताकद छे आणि रडामा बी ताकद छे मन मायना दुसऱ्या माय मेरेवर मन माय बठाकावर रडावस आणि आपली सगळी माय मेरेवर बी 2 जण हात धरले तर बोलता तांकर मला जाय आपलं रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही आपलं रडणं काय सुधोर रास का माय मेरेवर बी वो 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 हो भूकू नको पण रडू बी नको याल तिकडे बी हो काहीच काम नाही आपण सत्यानाश करतील वातावरण सगळी माय मेरेवर बी 2 जण हात धरून लई जातात बोलले तर तांकर मला जाय नाही ते मन मायना आवाज माझी ताकद छे ना बटाकावर रडावस मन माय दुसरा माय मरेल सुद्धा आवाजची ताकद आहे ती बरोबर आहे ना हो पण ते बी रडता यायला पाहिजे बरं हा रडता बी यायला पाहिजे जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास खायला येऊन ताट सारखा देऊ जिलपटील ती दोयास करी आंघोळ करियो बाथरूम माहिनी गो जिलपटील ती 2 दोयास करी जी बहिणले रडता उन्हाने 3 दिन भरची आष्टी राहून कशा दूर राहा तरी आपण शानल्या बाया म्हणते दको गंगोतील 2 शब्द रडता उन्हाने हा रडणं शिकले बरोबर बहिणी मग हो जी बाईल रडता असते ना काही वजन राहस एक बाईना मला फोन होणार म्हणे महाराज तुम्ही रडणं शिकायला लावतोस रडणं काय इथलं विशेष राहत का म्हणतो विशेष आहे बहीण ते हा म्हणे कोणी बी रडू शकत म्हणे कोणता बी गाणं चालवर रडिले हो म्हणे हो पण गाणं चालवर नाही चालत होत आहे तर रागरागिनीवर राहते बी हा ऐकेच नाही म्हणतो बहीण रडी तर काढ तू
ती बहीण म्हणे माल बी रडता येई म्हणे महाराज नंतर रडी दा काढ बहीण ती बहीण माल मोबाईल मार रडी दे काढ म्हणे मी रडी दे काढू का महाराज नंतर रड बहीण हे मरी गया मना नवरा मरी गया हो काकू हाय असं रडाल नाही चला ओ माय तू असं जर रडशी त्या प्रेत यात्रावर येईल लोक बी निघ जातील घर हाय असं मना नवरा मरी गया नाव रामजी मना नवरा मग नको बाई तू रडू बी नको तू येऊच नको वाटे तू तर बघ चास ठेव तू हा तर रडता यायला पाहिजे एखादी माय असं रडस ना दगडले सुद्धा पाजर फोट टाकायचं अशी रडस नाही माय आणि तुम्हाला रडाना तुम्हाला जर सांगा ना मला फक्त पॉईंट द्या तुम्ही हाऊ पॉईंटवर कीर्तन करणार नुसतं रडाना सांगा ना अख्खं एक कीर्तन तुम्हाला रडत रडत काढ दिसून अख्खा 2 तास रडसू तरी सध्या सरू द्यावा कारण तुम्हाला रडाना मटेरियल गैरश आहे म्हणा पण मना राम आणि तो एक शब्द फेवरेट आहे बरं काय बहिणीच ना मना राम व माय मना झोपाया आंबा कसा पाणी वही गयाना मना बहिणी सरक म्हणतो काकू तू दाबाईनी मरी जशी म्हणतो आपल्या हा रडामा पहिला नंबर बाईस नाही हो आणि आपण लब्बाड रडामा पहिला नंबर तिकडण्या बाईस ना जडे तुम्ही कोण राहत नाही कथाना आणि ना काहीच सांगू नाही अजून 10 मिनिटं लबाड राहते हो बाया काही काही गावेश ना तेवढं बरं तुम्हाला आठ येईल बाईच नाही कोणी लबाड नाही बोल मनात चुलता गरीब माणूस होता आम्ही काका बाबांना बठापोरी जमा होतं त्याच वटावर जाई बसत मोठा मन बापपेक्षा मोठा चुलता होता चुलत काकाना पोरगा बटे जाई बसत आम्ही वट्टावर बटा चुलत बाबा पोरे काका चुलता बटा बसत आम्ही 15-20 पोरे तरुण बसनोत का मग मन चुलता आले बटाचपेक्षा मोठा काका आहे आपला मोठा चुलता आहे मग काही विषय राहत का आम्ही मांडूत मन चुलता बोलायला जाय का मन चुलती गरमा यार आहे मारे बस करावं व त्या पोराला नका छानपणाची काढावं तुम्ही काय किडा पाडेलच मला चांगलं माहिती तो काकाना हुंडोकं निघी दे नाही म्हणून मोठ नाही हुंडोकं निघी दे नाही तो काय बोलायला जाय का लगे यार आहे मारे बस करा गण छान आहेत तुम्ही आपण बाईच ना फेवरेट डायलॉग सांगू का तुमले खानदानी म्हणतो संसार कराय नु दुसरी राती कैसी निघी जाती आपण एकाच महिने जर जीववरून ये ना सरळ सांगतेस नवराले देख आटे भेट ना वर नको भेट जो कथा नाही बाईस ना काय लक्षात जगत कोण राहत नाही कथा इतकं बेकार काम शे हो आणि तो चुलता बोलायला जाय का मन चुलते लगेच त्याला धाबी ती हूं सुद्धा निघू दे नाही त्यानं आणि मनात चुलता मरण मग मन मोठ मायरा डालबटी मन चुलती राम राम तुम्ही सकाय नाका निंद्रा मानी दिग्यात ना मन राम मना धुनी काकाच ना महल बांधी नाना मन राम तो लोकून बरं वाटणं माले मन चुलती रडे राम तुम्ही 2 शब्द चावी बोली नेतात ना मना धुनी मी डायरेक्ट हात तरी उठाड दिन उठ म्हणता मला का उठाडा ना भाऊ म्हणे तो जवळ चावी बोलत त्यांना उडूबी नको दिना नाही तू आणि आता मरी जायला चावी बोली येतात लब्बाड बोला ना 1 नंबर राहत बाईस ना तथा नाही बाईस ना बेकार काम शोधू हा एखादा म्हातारान जर घाण करायला सुरुवात करी ना म्हाताराने जरी घाण करी तरुणांबद्दल नाही बोलायचं बरं का तरुणांबद्दल नाही म्हातारा जेव्हा वय घे त्या म्हातारा त्या म्हातारान जर घाण करायला सुरुवात करी ना लगे म्हातारी सांग माय व शिगामा चादाण्या काय घाण करायला शिगामा ते मरी मी मरो हा काही काय तर लिदल लागलो बटीन सांग द्या देवले सांग ना म्हणे चिठ्ठी वाच ना म्हणे का चिठ्ठी दवाडी टाकी मरत भी नाही मरी जायलो हा आणि तो दल्ला मरणा का मग दल्ली रडस राम हो माय तुमना बिगर माले बट गरज सुन लागस ना मनाधी आती घर सुन लागस होत आता होते काढा मागे लटके लपाड बोला मग 1 नंबर बाया हा त्याला काहीच सांग नाही हा लबाड राहते बाया जेवढं म्हातारा मरण जेवढं तरुण पोरेस मग 31 डिसेंबर करणार म्हातारा
हा मला माहिती आहे तुम्ही तिथला करतात बसले का मला माहितीच नाही. आई जर पहिले सांगितलं मुकला घर निघायला जातात आणि मी पुरा हुशार आहे ना मुद्दाना पान दाबी ठेवच नाही. हा तरुण पोरेस मग 31 डिसेंबर करे म्हातारा तरुण पोरेस मग त्या पोरे गावमा पार्ट्या करेत ना त्याला बेस नाही वावरी पार्ट्या करायला लागल्या. त्या पोरेसने म्हणतात का भाऊ तुम्ही आता वावर मग का बरं जाता सर पार्ट्या करायला म्हणे आपला गाव ना तो म्हाताराशे ना बोलता नीचे म्हणे तो गावमा कुठे गिरायना सापडायलेस मग वावर मार सुद्धा ये लागत म्हणे महाराज तू म्हणतो तुम्ही म्हाताराला विचारा नाही का वावर मग तुला कसं काय माहीत पडत म्हणे विचारा त्या म्हाताराले म्हणे बाबा आम्ही तुला बेस नाही वावरेस मग पार्ट्या करायला लागू तरी वावर माही लागस म्हणे तुला कसं काय समजस म्हणे काय नाही म्हणे मी वास सुंगत ती लागस म्हणे मग तो मागला जाणार ना कुत्रावी नुसता वासवर जर वावरे पोहोची जास मागला जाणार ना कुत्राच म्हणता हो. आणि ते म्हातारा तरुण पुरेस मग 31 डिसेंबर करणारं म्हातारा मरणं बा आणि ते म्हातारा मरणं आंघोळ बिंगोळ होई गेली म्हाताराला उचलान घाई जे म्हातारा कधी कीर्तन मा ये नाही भजन मा ये नाही कधी देव नाही धर्म नाही पण रणणारी माय अशी कवटाईल रडस ना पटाडी तेच ते ऐकणार असले म्हण माय राम ओ माय म्हणा राम काळंदी मा भजन करी रायनाथ म्हणा राम का पंढरपूर मा भजन करी रायनाथ म्हणा राम आणि मग गल्लाल उचलान गाई मग गल्ली रडस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना म्हणा गणी आणि म्हणा खरा जोडायला लागी घेते. मला पक्क माहित होता तरुण पोरीस ना 31 डिसेंबर करेल असं ऑफी केला आकडे सुद्धा धुवून खाय जाईल इतका बेकार झाला होता. आणि तो मरेलोर दल्ली सांगे ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना म्हणा गणी मी बटा मानचेस माई आवाज तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिसला कुची देना मनी काकू खाबर म्हणे महाराज म्हणता या नालायक नाही आयुष्यभर फारांना कोंबड्या खात्या त्या तुळशी ना पाला का गुण लागाव शकतो जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही ना ते तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी येतो मग खुर्ची दिलं तरी उद्धार व्हावं नाही जाता जाता माझा गरीबाचा संदेश असेल 2-5 मिनिटात तेवढा संदेश सांगतो. सेवेला पूर्ण विराम असेल परतात पूर्वी ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन करू. तर तुम्हाला सांगतो बरं का कीर्तनाचा जय विठ्ठल होईपर्यंत कोणी जागा सोडायची कीर्तनाची मर्यादा असते. आता कीर्तन चालू आहे जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. कारण आहे त्याला कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्याकडनं घडलेलं पाप आहे ना आपल्या डोक्याचे 4 फूट वर असं तरंग होतं. आपलं पाप 4 फूट असं वर तरंगस चालू कीर्तन मा उठीस निघी ते पाप बट असणं पाप डोक्यावर जर निघास जाणारा मनीषीन जय विठ्ठल होतं ना तेव्हा त्या पापाची होळी होते त्याचा नाश होतो. मग तो लोगून कोणी उठो नाही हाय कीर्तन मर्यादा शे जो उठस ना तो पट आलोकेश ना पाप घर लई जास मनीषीन जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं अजून 5 मिनिटं बोलणार आहे. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन करूया. त्या सावता महाराज असतील नागबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ऐका जाता जाता माझा गरीबाचा एवढा संदेश ऐका दादा कीर्तन केलेच पाहिजे मंदिर बांधलेच पाहिजे मंदिरात गेलंच पाहिजे सप्ताह केला पाहिजे कीर्तन ठेवलीच पाहिजे केलीच पाहिजे ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायला बरं प्रत्येक कीर्तनात सांगतो मंदिर बांधली पाहिजे मंदिरात देवदर्शनाला गेलंच पाहिजे वारी केली पाहिजे गड्यात माळ घातलीच पाहिजे सप्ताह केला पाहिजे कीर्तन केली पाहिजे कीर्तनात जाऊन बसलं पाहिजे कीर्तन ऐकलीच पाहिजे सकारात्मक सांगायलो. पण जीवन जगत असताना हे सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल पण आईबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही. पहिलं दैवत म्हणजे माय ना बाप
जर तुम्हाला घरात प्रवेश करायचा असेल तर पहिल्या पायरीवर पाय ठेवायचे, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचे, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवायचं, तेव्हा कुठं घरात प्रवेश आहे. तसंच पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे माय आहे ना बाप. जोपर्यंत तुम्हाला मायबाप कळत नाही तोपर्यंत पंढरीचा पांडुरंग परमात्मा, नांदुरीची सप्तशृंगी, शिर्डीचा साईबाबा, शेगावीचा गजानन बाबा कधीच भेटणार नाही दादा. घरचं दैवत कळलं नाही तर बाहेरचं कधी प्रसन्न होणार आहे तुमच्यावर. म्हणून अगोदर घरचं दैवत प्रसन्न करा म्हणजे माय आणि बाप, त्यांना खुश ठेवा, तुम्ही सुखी राहणार. आत्मविश्वासाने सांगतो. तुम्ही म्हणसाल महाराज आईबापांना देवापेक्षा पुढचं स्थान देताय. हो, माझ्या नजरेमध्ये पुढेच आहे ते. का? देव तरी दुजा भाव करतो. कुठं दुजा भाव करतो? संतांचं एक प्रमाण आहे, भक्त राखी पायापाशी दुर्जनांची संवारी. दुर्जनांचा सर्वनाश करतो, भक्तांचं रक्षण करतो, झाला दुजा भाव. पण मायला दोन लेकरं राहू दे, एक दारुडा आणि एक माडकरी. दोघांना जेवायला बसवलं, दोघांना ताट बनवताना वेगवेगळं बनवते का? दोघांना सारखंच, दोघांना पोट भरून जीव घालते. तिचं नाव माया, म्हणून ती देवापेक्षा पुढचं स्थान तिला द्यायला हरकत नाही. खरं दैवत मायेनं बाप आहे, त्यांची सेवा करा. जगात कोणत्या देवाच्या समोर झुकायची गरज पडणार नाही, कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. हो, आई बाप तेच आपलं काशी आहे, पंढरपूर आहे, आळंदी आहे. तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतं नाहीये. हो, आणि मी जाता जाता तुम्हाला अगोदर हे पण सांगितलं होतं की भैया अंतकरणापासून भक्ती करायची. भक्ती करत असताना लोकांच्या नादी लागायचे आणि लोक काय म्हणतील. माझे कीर्तनाची सांगता शेवट अशी होते, जर कीर्तन आनंद उत्सवाचा असेल तर, कारण जेव्हा जेव्हा कीर्तन कथा होते तेव्हा तेव्हा तो आनंद असतो. आनंद कोणाला म्हणावं? स्वतः जगाच्या मालकाचंच नाव आनंद आहे, म्हणजे कृष्ण. हो, जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले तर गोकुळामध्ये कोणीच म्हणत नव्हतं कन्हैया कृष्ण भगवंत जन्माला आले. सगळी काय म्हणत होते? हे नंद घर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. भाई हम वृंदावन में जाते हैं ना, अगर वृंदावन में जाते हैं तो हम ठाकुर जी के सामने खड़े हो जाते हैं और ठाकुर जी को मनाने के लिए क्या करते हैं? हम नाचते हैं ठाकुर जी के सामने. और नचना भी चाहिए. नाचणारे वेडे होते का? अरे महिला होती, मुलगी होती माझी मीराबाई, पर पायात घुंगरू बांधून नाचली, पर लगीन माने बरं देवाच्या समोर, देवाच्यासाठी. तुम्ही म्हणसाल महाराज देवनासमोर, आता आम्ही म्हाताऱ्या बाया कस काय नाचू? आम्ही म्हातारा कस काय नाचू? म्हाताऱ्यांना सुद्धा देवासाठी नाचावं. का नाचावं त्याचंही प्रमाण सांगतो. कदाचित जे माझे चाहते, ज्यांना मी आवडतो, त्यासने जोडे लोके किडा पाडणारा बी तुम्हाला महाराज गैरा कुदस भाऊ. तर मी असं सांगतो, मी देवासाठी नाचतो. याचं कारण असे, जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले गोकुळात, अर्थात जन्म मथुरेत झालेला, व चरित्र गोकुळातलं सांगितलं जातं. यशोदेच्या जवळ जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले, पाहणारी पहिली व्यक्ती होती सुनंदा, म्हणजे नंदबाबांची बहीण. तिनं बघितलं आणि हा आनंद कोणाला सांगावा तर नंदबाबांकडे गेली. आवाज देते, नंद भैया, नंद भैया तुम्हें लल्ला भैयो, नंद भैया तुम्हें लल्ला भैयो. नंदबाबांना नवरत्नांचा हार सुनंदाच्या गळ्यात टाकला आणि नंदबाबा निघाले. गलीतली पोरं उभी होती गोकुळातली, त्या पोरांनी नंदबाबांना थांबवलो. बाबा कहाँ जा रहे हो? अरे भैया हमें लल्ला हुआ है, लाला देखने जाना है. लाला देखना? अगर आपको लाला देखना है तो आपको श्रृंगार करना पड़ेगा. नंदबाबांना शृंगार दिला, पगडी बांधली, धोतर नेसवलं. कधी एवढा शृंगार केला नाही गडामध्ये. पुन्हा नवरत्नांचा हार टाकला, एवढा शृंगार. आता एक हात पगडीला, एक हात धोतीला. न जाणू धोतर सुटतं का पगडी सुटते. नंदबाबा चालत होते, त्याच्यात पोरं म्हणतात, नंदबाबा सुनो ना, अगर आपको लाला देखना हा तो आपको नचनो पडेगो. कोणत्या वयात? जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. किती? 90 वर्ष वय होती. आणि 90 वर्षाच्या वयामध्ये देवासाठी, कृष्णासाठी नंदबाबा नाचले. आपको मोठं सांगू का? देवनासाठी देवना बापले सुद्धा नाचाड. तुम्ही आपण नाचतो तेव्हा काय नाव बोलू, बरोबर आहे ना? अजून सांगतो, विष्णू भगवंतानं कृष्ण भगवंताचं रूप धारण करून जेव्हा जन्माला यावं, हीच गोष्ट जेव्हा कैलास पर्वतावर माहिती पडली कृष्ण